नमस्कार मंडळी, मी मनोरमा. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. दररोजच्या भाज्यांसाठी काळा मसाला लागतो. हा काळा मसाला घरच्या घरी कसा बनवायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ही या मसाल्याची यादी आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. विकत आणलेल्या मसाल्यापेक्षा घरचा मसाला हा चविष्ट लागतो. त्यामुळे घरच्या घरी काळा मसाला कसा बनवायचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल मसाला कसा भाजून घ्यायचा. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे सर्व मसाल्याचे पदार्थ काळा मसाला बनवण्यासाठी लागतात. लालसर अशी गावरान पद्धतीची मिरची घेतलेली आहे. कढईमध्ये थोडेसे तेल ओतून अर्धा किलो धने चांगले लालसर होईपर्यंत भाजून घेतले. सर्व मसाले थोडे थोडे तेल ओतून चांगले भाजून घेतले. जास्त काळा कलर येईपर्यंत भाजू नये, कारण मसाल्यालाही कलर जास्त काळा येतो. मसाल्याला कलर काळा आल्यामुळे भाजीही काळसर होते. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हीही सर्व मसाले या पद्धतीने भाजून घ्या. मसाला भाजताना तेल जर जास्त झाले तर ते गिरणीमध्ये मसाला बारीक होत नाही. त्यामुळे थोडे थोडे तेल ओतून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मसाले भाजून घ्यावेत. गिरणीमध्ये मसाला बारीक करण्यासाठी दिल्यानंतर तुम्ही वरती तेल मिक्स करण्यासाठी देऊ शकता. मसाल्याचे प्रमाण 3 किलो मिरच्यासाठी एकदम परफेक्ट असे आहे. या प्रमाणानुसार तुम्हीही काळा मसाला करून बघा, खूप छान होतो आणि हे प्रमाणही अगदी योग्य आहे. या पद्धतीने केलेला मसाला चविष्ट असा लागतो. भाजीही टेस्टेड लागते. या पद्धतीने तुम्हीही काळा मसाला करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये तो कसा झाला आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओत.